तुळजापूर तालुक्यातील सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांचा वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान, त्यामुळे सरकारने मदत करावी अशी शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची अपेक्षा। रायगड जिल्ह्यातील सागरी सुरक्षेसाठी पोलिसांचं महासागरी कवच असणार। चेकपोस्टवर संशयित व्यक्ती आणि वाहनांची पोलिसांची कसून चौकशी। परळी तहसीलदार कार्यालयाकडे कुणबी प्रमाणपत्राचे 30 पेक्षा जास्त प्रस्ताव रखडल्याची माहिती आहे। मुद्दामून कुणबी प्रमाणपत्रासाठी चालढकल केली जात असल्याचा मराठा बांधवांचा आरोप। लातूरच्या उदगीर तालुक्यातील नागलगाव भागात भीमतांडा आणि तिकाराम तांडामध्ये दगडफेक झाली। नवरा बायकोचे भांडण पोलीस ठाण्यापर्यंत का गेलं असं म्हणत दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक, पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण। गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये गारांचा पाऊस, सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने कापणे आलेल्या धन पिकासह मका पिकालाही फटका बसण्याची शक्यता। वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील मौजा कुर्शीमध्ये अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाची धडक कारवाई। अवैध रेती वाहतूक करणारे 9 ट्रक ताब्यात।